Good morning, all of you. In this lecture, we will start our new unit number 4. Okay, data processing, analysis, and reporting. In last lecture, we will learn stages in data processing, right? त्यामध्ये मग आपण एडिटिंग काय आहे, कोडिंग काय आहे, क्लासिफिकेशन काय आहे आणि टॅब्युलेशन काय आहे, हे 4 स्टेप ज्या आहेत डेटा प्रोसेसिंगच्या ह्या लर्न केलेल्या आहेत. अँड देन सेकंड क्वेश्चन पण आपण लर्न केला, फीचर्स ऑफ एडिटिंग. ओके, असे 2 क्वेश्चन लर्न केलेले आहेत. काही स्टुडंटने जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघा तो. थोडासा शॉर्ट मध्ये मी रिपीट करते काय आहे डेटा प्रोसेसिंग. आपण काय करतो, जसं आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये लर्न केलं. चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण काय लर्न केलं की डेटा कलेक्शनच्या 2 मेथड आहेत, त्यामध्ये प्रायमरी मेथड आहे आणि सेकंडरी मेथड आहे. आता हा जो युनिट आहे हा कशाशी रिलेटेड आहे तर प्रायमरी मेथड. प्रायमरी मेथड म्हणजे काय, आपण डेटा सर्वे केला, क्वेश्चन आयर फिलअप केली, इंटरव्ह्यू कंडक्ट केले आणि डेटा हा कलेक्ट करून आपण घेऊन आलो. मग हा जो डेटा आहे तो आपण ऍज इट इज वापरतो का हो पुढच्या स्टेप साठी रिसर्चच्या, दॅट मीन्स अनालिसिस, दॅट मीन्स इंटरप्रिटेशन? नो. ओके, तो जो डेटा आहे तो आपण काय करतो, मॉडिफाय करतो. जो अनवॉन्टेड डेटा आहे तो आपण रिमूव्ह करतो. दॅट मीन्स डेटा प्रोसेसिंग शॉर्ट मध्ये. सो आफ्टर कलेक्टिंग डेटा आफ्टर कलेक्टिंग, जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करून आलेला आहात त्याच्यानंतर ही मेथड स्टार्ट होईल. आफ्टर कलेक्टिंग द डेटा, द रिसर्चर इज रिक्वायर्ड टू ऑर्गनाइज अँड प्रोसेस द डेटा फॉर इट्स अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन पर्पज. हा डेटा तुम्ही कशासाठी यूज करणार आहात, इंटरप्रिटेशन पर्पज साठी. Organizing data means arranging of data in a suitable lot. आपण डेटा कोणता सिलेक्ट करणार आहोत, those are suitable for next process. Okay, those are suitable for next process for its further processing purpose. So the processing of data implies screening of data. एक तर आपण त्याला स्क्रीन केलं, बघितला डेटा, ओके, मग आपल्या लक्षात आलं हा डेटा रिमूव्ह करायला हवा. एक्स्ट्रा डेटा आपण बराच कलेक्ट केलेला आहे जो काही गरजेचा नव्हता. जसं मी तुम्हाला सांगितलं, क्वेश्चन आयर कलेक्ट करायला गेलो होतो आपण आणि क्वेश्चन आयर मध्ये आपण काय केले, पहिले पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली, त्याच्यानंतर सेकंड पार्ट मध्ये आपण काय विचारलं सांगा बरं. पहिल्या पार्ट मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन विचारतो आपण, सेकंड पार्ट मध्ये काय विचारतो, किन लोग मतलब कौन से रिसर्चर्स ने रिसर्च किए वो सब. म्हणजेच काय, थोडक्यात रिसर्च बेस्ड क्वेश्चन. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, रिसर्च बेस्ड क्वेश्चन म्हणजे जो तुमचा टॉपिक तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, ज्या टॉपिक साठी तुम्ही सर्वे करता आहात त्या टॉपिकला अनुसरून तुम्ही काय केलाय, सेकंड पार्ट कन्सिस्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन और ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड तुम्ही काय केले, क्वेश्चन विचारले. सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन आयरचे 3 पार्ट आहेत बरं. पहिला पार्ट, फर्स्ट पार्ट कन्सिस्ट ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन, second part consists of research topic related, and third part consists of open ended question. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण yes no खेळत बसतो का क्वेश्चन आयर मध्ये, नाही. तर ते रिस्पॉन्डंटला थोडंसं एक्सप्रेस व्हायला वाव देतो आपण तिथे. म्हणून आपण थर्ड पार्ट काय केलेला आहे, थर्ड पार्ट कन्सिस्ट ऑफ ओपन एंडेड क्वेश्चन. मग थोडेसे त्यांचे डिस्क्रिप्शन आपण काय करतो, कलेक्ट करतो आणि तो डेटा आपण फायनल इथे वापरत नाही. आपण एक कुठेतरी त्यांचं इंथुजियास्टिकली ते आपल्या क्वेश्चन आयर मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावेत, आपल्या डेटा प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावेत, या इंटेन्शनने काही क्वेश्चन आपण ऍड केलेले असतात. ते एक्स्ट्रा आहेत ना, काही क्वेश्चन आपण ते रिसर्च मध्ये यूज करू, पण जे खूप सारे एक्स्ट्रा आहेत तो डेटा आपण इथे काय करतो, रिमूव्ह करतो. या परत इथे स्क्रीन केला, डेटा घेऊन आलो होतो तो, त्याच्यानंतर तो डेटा त्यामधला जो एक्स्ट्रा होता तो रिमूव्ह केला. अनवॉन्टेड डेटा होता, एखाद्या कस्टमरला वाटलं, एखाद्या रिस्पॉन्डंटला खूप काही बोलावं असं वाटलं आणि त्याने छान सगळा निबंध लिहून दिलेला आहे तुम्हाला, अनवॉन्टेड डेटा नाही ना. अनवॉन्टेड डेटा तुम्ही काय केला, रिमूव्ह केला. इनकम्प्लीट डेटा जो यूज नाही करू शकत तुम्ही, तो रिमूव्ह केला. इररिलेव्हंट काही बऱ्याच कस्टमरने दिलेली इन्फॉर्मेशन असते ती रिमूव्ह केली. अँड दोज आर सुटेबल फॉर नेक्स्ट पर्पज, नेक्स्ट स्टेप. तोच डेटा जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय, दिस इज कॉल्ड द डेटा प्रोसेसिंग.
Is it clear? Introductory part? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Okay. डेटा प्रोसेसिंगच्या 4 स्टेप्स सांगितल्या होत्या तुम्हाला. शॉर्ट मध्ये रिपीट करते मी, कारण हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा रिपीट झालेला आहे एक्झाम मध्ये. ओके. डेटा प्रोसेसिंगच्या 4 स्टेप आहेत. सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. फर्स्ट जेव्हा आपण डेटा कलेक्ट करणार, फर्स्ट स्टेप मध्ये तो एडिट करावा लागतो. ओके. डेटा काय केला तुम्ही? स्क्रीन केला, अनवॉन्टेड डेटा रिमूव्ह केला. ओके. एक्स्ट्रा डेटा रिमूव्ह केला, एडिट केला, आपण डेटा म्हणतो त्याला एडिटिंग. ओके. देन डेटा एडिट केल्यानंतर तुम्ही काय करता? कोडिंग करता. इथे थोडंसं हे झालंय हा. कोडिंग सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेप काय आहे? कोडिंग. डेटा एडिट केला तुम्ही इथे, त्याच्यानंतर त्या डेटाला कोड दिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय आहे तर 100 क्वेश्चनायर आहे. त्या 100 क्वेश्चनायरला मी नंबर दिले. सपोज फर्स्ट टू 50 आहे ते दापोलीतले आहे, ते अबाउट 50 आहे ते हरणे मधले आहेत, देन काही आहेत ते अंजरला मधले आहेत, काही आहेत ते दाभोळ मधले आहेत. अशी मी नंबरिंग दिले त्यांना, काही सिम्बॉल दिले है ना. सो दिस इज कॉल्ड द कोडिंग. ओके. कोड दिले. सपोज मी स्टार दिला तर त्या स्टार वरून माझ्या लक्षात आलं हा मी स्टार कोणाला दिला होता? सपोज दापोलीला दिला होता. हॅशटॅग कोणाला दिला होता? ओके. तो स्पेसिफिक एखादा एरिया. सो यासाठी मी काय केले? कोडिंग मेथड यूज केली. देन क्लासिफिकेशन थर्ड स्टेप. मग त्याच्यानंतर मी क्लासिफिकेशन केले. फॉर एक्झाम्पल ह्या प्रत्येक ठिकाणामधून मला मेल किती मिळाले त्याचं क्लासिफिकेशन केलं. सपोज मी हरणे घेतली, दापोली घेतलं, दाभोळ घेतलं, अंजरला घेतलं. यामधून मी काय केले? 55 मेल घेतले, 45 फिमेल घेतले. तर त्याचं क्लासिफिकेशन म्हणतो आपण त्याला. एकतर क्लासिफिकेशन जेंडर वाईज असेल, त्याच्यानंतर एज वाईज असू शकेल, त्याच्यानंतर ऑक्युपेशन वाईज असू शकेल, व्हॉट एव्हर इट मे बी. दिस इज कॉल्ड द क्लासिफिकेशन. आणि टॅब्युलेशन मध्ये तुम्ही काय करता? अशा पद्धतीने टॅब्युलर फॉर्म मध्ये, स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये तुम्ही तो डेटा रिप्रेझेंट करता. इज इट क्लिअर? फक्त मी शॉर्ट मध्ये सांगितलंय. वी वर ऑलरेडी लर्न दिस क्वेश्चन, दॅट इज वाय. थोडक्यात लक्षात आलं का काय आहे? येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाणार आहे मी आता. क्वेश्चन नंबर 3. नीड इम्पॉर्टन्स मेरिट ऑफ एडिटिंग. एडिटिंगचे इम्पॉर्टन्स. सेपरेट क्वेश्चन एडिटिंग वरती बऱ्याच काही विचारलेला आहे. व्हॉट इज मीन बाय एडिटिंग, फीचर्स ऑफ एडिटिंग, इम्पॉर्टन्स, डिमेरिट्स ऑफ एडिटिंग, व्हॉट एव्हर. सो एडिटिंगचे इम्पॉर्टंट काय आहे बघूया आपण. फर्स्ट आहे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ कोडिंग. कोडिंग ही नेक्स्ट स्टेप आहे एडिटिंगच्या नंतरची. मग जर कोडिंग तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला एडिटिंग करावं लागेल. राईट. दॅट मीन्स द प्रॉब्लेम इज कोडिंग अराइज ड्यू टू इनकम्प्लिटेड डेटा और केअरलेसनेस ऑफ एडिटिंग ऑफ द डेटा. जर तुम्ही एडिटिंगच प्रॉपर नाही केलं तर कोडिंग प्रॉपर होईल का हो? नाही होणार. राईट. That is why editing is very important step for coding. This problem can be solved by carefully examination of data with respect of the handwriting symbol or number used by the investigator. म्हणजे जो कोण इन्व्हेस्टिगेटर असेल, जो कोण म्हणजे हे करणार आहे, तो डेटा एडिट करणार आहे, कोड करणार आहे, तो बाय रायटिंग काय करेल त्याच्यावरती सिम्बॉल देईल. Sometimes the investigator's handwriting is illegible to the code. Therefore, he is unable to do coding work properly. Editing is necessary to clear doubt and confusion and thereby improve the quality of data for coding purpose. आणि म्हणून कोडिंग साठी तरी तुम्हाला काय करावं लागेल? एडिटिंग हे करावं लागेल. कारण बऱ्याच वेळा असं असतं ना, माहिती आहे मला माझी नेक्स्ट स्टेप काय आहे? बरं, कोडिंग आहे ना. पहिली स्टेप माझी एडिटिंग आहे आणि मलाच काय करायचं आहे? कोडिंग करायचं. तर मी इमिजिएटली काय करेल? सपोज मी अनवॉन्टेड डेटा काढून टाकला. माझ्या हातात पेपर आहेत ना, माझ्या हातात क्वेश्चनायर आहे ना, त्याच वेळी मी काय केलं? हॅशटॅग एका जी मेलची क्वेश्चनायर दिसते त्याला मी हॅशटॅग दिला, फिमेलची क्वेश्चनायर दिसते त्याला मी स्टार केलं. म्हणजे मी इमिजिएटली काय केलं हो? तिथे कोडिंगचं अर्ध काम करून टाकलं. म्हणजे कोडिंग हे कशावरती डिपेंड आहे? तुमच्या एडिटिंग वरती. एडिटिंग मधून जर तुम्ही अनवॉन्टेड डेटा काढून टाकला, तिथेच काही थोडंसं कोडिंगचं काम केलं तर इथे आपल्याला हेल्प होऊ शकते. नेक्स्ट
नाही, फाइंड आउट द इनकन्सिस्टन्सी इन द आन्सर गिवन बाय द रिस्पॉन्डंट. तुम्हाला सांगितले जो डेटा अॅक्युरेट आहे, जो डेटा रिलायबल आहे, जो डेटा सुटेबल आहे, तोच डेटा आपण पुढे पाठवणार आहोत, है ना. अनवॉन्टेड डेटा पाठवणार आहोत का? नाही. सो टू फाइंड आउट द इनकन्सिस्टन्सी काय आहे बघूया आपण. फिक्टिशियस इंटरव्ह्यू. द प्रॉब्लेम इज क्वाइट कॉमन इन पर्सनल अँड टेलिफोनिक इंटरव्ह्यू. Sometimes the interviewers, without conducting the actual interview of the respondent, falsely fabricates data, name and fill up in the questionnaire. Okay, such fictitious or fraud types of interview can be detected by the editing. जसं सांगितलं आपण की एडिटिंग केल्याशिवाय तुम्ही कोडिंग नाही करू शकत. सो फिक्टिशियस जर काही इंटरव्ह्यू जर तुम्ही घेतले असतील तर हे तुमच्या कधी लक्षात येईल? कोडिंग करताना लक्षात येईल का? नाही. कधी लक्षात येणार आहे? तुमच्या एडिटिंग करतानाच लक्षात येईल. ओके, हा थोडासा फ्रॉडलेट डेटा आहे किंवा हा डेटा अॅक्युरेट नाही, हा डेटा अनवॉन्टेड आहे, म्हणून एडिटिंग काय असणार आहे तर इम्पॉर्टंट असेल. फिक्टिशियस डेटा तुम्ही इथे डिलीट करू शकता. कॉन्ट्राडिक्टरी रिप्लाय. It is quite possible that the respondent might answer the question of the affirmatively and sub question related to the earlier question might respond negatively. ओके, तर जसं तुम्हाला विचारलं फॉर एक्झाम्पल तुम्ही नॉनव्हेज खाता, तुम्हाला विचारलं, तुम्ही पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय दिलं? नाही खात. मग तुम्हाला तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर, तुम्ही मग मच्छी खाता का? मग तुम्ही चिकन खाता का? मग त्याचा आन्सर तुम्ही होय दिलं तर काय अर्थ आहे का हो त्या क्वेश्चनला? तर काही त्या क्वेश्चन आयरला, त्या इंटरव्ह्यूला, त्या डेटाला काही मिनिंग आहे का? नाही. मग एडिटिंग करताना तुमच्या लक्षात येतं, अरे एका रिस्पॉन्डंटने जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात की व्हेजिटेरियन आहात, इथे जर त्यातने रिमार्क निगेटिव्ह दिला असेल आणि बाकीच्या क्वेश्चनला पॉझिटिव्ह दिला असेल तर अशी क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट कराल का हो? सांगा बरं. नो मॅम. म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी जे काही रिप्लाय आहेत, दॅट मीन्स दोज आर नॉट सुटेबल फॉर द नेक्स्ट क्वेश्चन और नेक्स्ट प्रोसेस. असे क्वेश्चन आहे, असे रिस्पॉन्सेस तुम्ही काय करता इथे रिमूव्ह करता. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ आवर एडिटिंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट इनकरेक्ट आन्सर. समटाइम द मेन आन्सर इज करेक्ट बट कोरिलेटेड रिस्पॉन्सेस आर रॉंग. आता इथे वाईस वर्सा, इथे कॉन्ट्राडिक्टरीच्या बरोबर वाईस वर्सा. मेन आन्सर तुम्ही काय केलेला आहे? प्रॉपर राईट दिलेला आहे, पण त्याच्याशी रिलेटेड जे काही आन्सर आहे ते काय केले तुम्ही? रॉंग दिले. दॅट मीन्स समटाइम द मेन आन्सर इज करेक्ट बट द कोरिलेटेड रिस्पॉन्सेस आर रॉंग बट इज इनकम्प्लीटेड. Such types of incorrect answer can be rectified by the editor himself. एखादा एक्झाम्पल सांगू शकाल? एक्झाम्पल सांगू शकाल का? मेन आन्सर तुमचं मेन क्वेश्चन आहे तो बरोबर आहे, पण त्याच्याशी रिलेटेड सब क्वेश्चन आहे ते रॉंग आहे किंवा इनकम्प्लीट आहे. सांगा बरं. आणि एखादं हे सांगा. मला आठवते का एखादं एक्झाम्पल याच्याशी सुटेबल? अजय शेगवल. वा, एक स्टुडंट माहित झाला मला ठेवायचा, अजय शेगवल. ज्याच्या सोबत अजून एक स्टुडंट आहे आपल्या क्लासमध्ये. अंकिता, अरबिना, गौरी, माने, वर्षा, मातले, माबदी, साहत, सायमा, सलिहा, स्वालिहा, तनिष. सांगा बरं, एखादं एक्झाम्पल सांगू शकाल का? तुमचा मेन क्वेश्चन प्रॉपर आहे, करेक्ट आहे, पण सब क्वेश्चनच माहित नाही. जर सपोज मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला ड्रायव्हिंग येते का हो? हो, येस येते ना, छान ड्रायव्हिंग करतो. जर तुम्हाला काही ट्रॅफिकचे रूल विचारले तर तुम्ही ते नाही सांगू शकत, तर काय तुमच्या ड्रायव्हिंगचा उपयोग हो? तुम्ही डेली ड्रायव्हिंग करता का? येस, ड्रायव्हिंग आम्ही नेहमी करतो. मग बाईक चालवताना राईट साईडने चालवायची की लेफ्ट साईडने चालवायची रोडच्या, हे जर तुम्हाला विचारलं
ओव्हरटेक कुठून करायचा, असे बेसिक बेसिक क्वेश्चन जर विचारले त्याचा आन्सरच तुम्हाला माहित नसेल तर आपण काय करणार इथे, वा मस्त ना असे म्हणू आपण आणि क्वेश्चनर सिलेक्ट करू का, काय करणार सांगा बरं. नाही सिलेक्ट क्वेश्चन सिलेक्ट ही क्वेश्चनर आपण रिजेक्ट करणार आहे ना, कारण त्याचे सपोज काही वेळात काही असंही होतं की बाय चान्स त्याने तिथे टिक मार्क पण केली नसेल, आपण एक अज्युम करू शकतो की हा याला ड्रायव्हिंग येतं म्हणजे याला ट्रॅफिकचे रूल सुद्धा माहित असायला हवे है ना, बेसिक रूल जे काही आहे ते माहित असायला हवे. त्याने टिक केली नसेल तर आपण टिक करून ते क्वेश्चनर पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो, सिम्पल थिंग. सो हे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट, इनकम्प्लीट आन्सर. जसं आता मी सांगितलं हे याचं एक्झाम्पल आहे, इनकम्प्लीट आन्सर. Suppose the interviewee is asked to recollect and write all brand of washing machine he is aware of. सपोज तुम्हाला विचारलं की एक एक्झाम्पलच दिलेलं आहे वॉशिंग मशीन किंवा त्याची जर ब्रँड तुम्हाला विचारले, आता ओके ब्रँड नेम प्रत्येकाच्या लक्षात राहतात असं नाही, असंही असतं बघा बऱ्याच जणांचं की हा मी मार्केटमध्ये तर रोजच जाते पण मार्केटमध्ये कोणते दुकान आहेत त्याची नावच नाहीत मला माहिती. माझ्या बाबतीत पण असंच होतं, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी फिरते पण रिकॉल पटकन नाही होत की हा मी तिथे काय बरं बघितलं होतं. काही गोष्टी कॉन्फिडेंटली सांगू शकते पण नेम जे असतं ना लाईक अ स्टोअर नेम विसरते नेहमी. सो असे जर काही असतील तर तुम्ही काय कराल, मग प्रॉपर असेल ठीक आहे नो प्रॉब्लेम, आपण तो कंटिन्यू करू शकतो एखादा रिस्पॉन्स किंवा एखादी क्वेश्चन आहे, अदरवाइज वी कॅन omission. Sometimes the respondent does not understand the question or fail to the answer to set of the question, either deliberately or otherwise. Editing can be used to find out the intentional act or the omission by the respondent. मग तुमच्या लक्षात येतं रे हे बहुतेक ना आपण काय विचारत होतो ना हे लक्षातच आलं नाही रिस्पॉन्डंटच्या, म्हणजे ते 3 इडियट सारखं ना, अरे कहना क्या चाहते हो, शेवटी आमिर खानने सांगायला लागलं की नोटबुक हवी आहेत मला. सो असं म्हणजे आपण ज्या पद्धतीने एखादा क्वेश्चन विचारलेला आहे त्या तो क्वेश्चनच त्या रिस्पॉन्डंटला अंडरस्टूड नाही झाला तर मग आपल्या लक्षात येतं अरे ह्याने काहीतरी आन्सर वेगळं दिलेलं आहे आणि बहुतेक त्याला क्वेश्चन आपली समजली नाहीये. तर असे जर इररिलेव्हंट काही रिस्पॉन्सेस असतील तर आपण ते काय करू शकतो, नेक्स्ट प्रोसेस कडे न पाठवता तिथेच ते बॅकला घेऊ शकतो. Uniformity of responses is very important thing for a next process. So generally the work of interviewing is done by a group of interviewers separately. All interviewers are given general instruction in advance and they are supposed to follow the same or other ahead. Editing is done to compare each interviewer completed questionnaire with those of other interviewers. So such a comparison is necessary to find out the degree of uniformity among interviewers is collecting and recording data. जसं की आपण सांगितलं युनिफॉर्म डेटाच आपण काय करणार नेक्स्ट स्टेप साठी फॉरवर्ड करणार. मग फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं ना की तुम्हाला एखाद्या रिसर्च मध्ये जर रिझल्ट अॅक्युरेट एक्सपेक्टेड असतील दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल क्लिअर अवर पर्पज. लक्षात येते का? सपोज आज मी 10 लोकांना काय करते क्वेश्चनर डिस्ट्रीब्यूट करते आणि त्यांना सांगते ओके तुम्ही ही क्वेश्चनर फिलअप करून द्या बरं. नो, तुम्ही लगेच नका सांगू, तुम्ही सांगा ओके हा माझा रिसर्च आहे आणि ह्या इंटेन्शनने मी हा रिसर्च कंडक्ट करत आहे. जसं मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगितला होता है ना एमफिलचा, मी फटाफट काय केले क्वेश्चनर भरून घेतले आणि माझे रिस्पॉन्सेस जे आहेत माझा रिझल्ट आहे हा रॉंग आला आणि तोच मी ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड करत गेले. मला सगळं परत करावं लागलं म्हणजे तो त्या डेटाला त्या रिझल्टला त्या रिसर्चला काहीच मिनिंग राहत नाही. मग परत माझ्या गाईडने सांगितलं नाही दिस इज द रॉंग. तू तुझ्या रिस्पॉन्डंटना आधी सांग की तुझा पर्पज काय आहे, तू तुझा रिसर्च का कंडक्ट करत आहेस आणि कोणत्या इंटेन्शनने त्यांच्याकडून ती क्वेश्चनर भरून घ्यायची आहे. हा जेव्हा तुम्ही रिस्पॉन्स जेव्हा तुम्ही क्लॅरिफिकेशन देत नाहीये क्लिअरिटी देत नाहीये तोपर्यंत तुमचा डेटा ऍक्युरेट नाही है ना. सो इथे आपण काय करतो एडिटिंग मुळे आपल्याला काय होणार आहे, हियर वी इझिली कन्सिडर हियर वी इझिली टेक युनिफॉर्म रिस्पॉन्सेस फॉर द नेक्स्ट प्रोसेस.
राईट. आपण नेक्स्ट प्रोसेसला फक्त युनिफॉर्म रिस्पॉन्सेस यूज करू शकतो. इररिलेव्हंट रिस्पॉन्सेस काय करणार आपण, जे कन्फ्युज करणारे क्वेश्चन आहेत, इररिलेव्हंट रिस्पॉन्सेस आहेत, ते आपण इथे रिमूव्ह करू शकतो. समटाइम द क्वेश्चन डज नॉट कॅरी द मीनिंग which is intended by the researcher. The responses of such a types of confusing question might be irrelevant from the researcher point of view. Therefore, editing of such a relevant responses is necessary to distinguish the irrelevant responses from the relevant ones. आणि बऱ्याच वेळी असं होतं की अरे एखादा इररिलेव्हंट क्वेश्चन दिसतोय क्वेश्चनर मध्ये, तो रिलेव्हन्सला कसा न्यायचा हे सुद्धा काम एडिटर करू शकेल. आता इथे काही पॉइंट मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की काही पॉइंट हे क्वेश्चनर प्रिपरेशनच्या वेळी सुद्धा तुम्हाला चेक करावे लागेल है ना. इररिलेव्हंट डेटा कलेक्ट करून आल्यानंतर बघून चालेल का हो, अरे आपण क्वेश्चनर मध्ये इररिलेव्हंट काहीतरी क्वेश्चन विचारले, नो. तुम्हाला तिसऱ्या युनिट मध्ये हे पण क्लिअर केलं होतं बघा की क्वेश्चनर फ्रेम करायची आहे ना तर काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. क्वेश्चनर फायनल करायची आहे ना त्याच्या आधी त्याचं प्री टेस्टिंग करावं लागेल. जर प्री टेस्टिंग केलं तिथे तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला देन वी विल गो आहे, आणि मग तुम्ही पुढे जाऊन काय करा तर जास्तीचे रिस्पॉन्स कलेक्ट करा, अदरवाईज नका करू. तुमची क्वेश्चनर्स कन्फ्युजिंग आहे, तुम्ही जर रिस्पॉन्डंटना विचारलेलेच क्वेश्चन क्लिअर होत नाहीयेत त्यांना, तर तुम्ही तीच क्वेश्चनर सगळ्यांना कॅरी फॉरवर्ड कराल का, तीच क्वेश्चनर डिस्ट्रीब्यूट कराल का बाकीच्या रिस्पॉन्डंटना, नाही. तुमची क्वेश्चनर आधी क्लिअर करा आणि मग तुम्ही रिस्पॉन्सेस कलेक्ट करा. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. दोनच टाइप्स आहेत एडिटिंगचे, बघूया आपण. टाइप्स ऑफ एडिटिंग. डेटा कॅन बी एडिटेड ऍट 2 stages ड्युरिंग द डेटा कलेक्शन. लक्षात ठेवा, डेटा एडिटिंगचे 2 टाइप्स आहेत. तुम्ही डेटा कधी एडिट करू शकता. सो ड्युरिंग द डेटा कलेक्शन वर्क अँड आफ्टर डेटा कलेक्शन. जसं मी आता तुम्हाला सांगितलं ना की प्रोसेसिंग ओके ठीक आहे, तुम्हाला करावी लागेल एडिटिंग, पण जास्त कुठे फोकस करा, बिफोर कलेक्टिंग द डेटा, ड्युरिंग द डेटा कलेक्शन वर्क अँड आफ्टर द डेटा कलेक्शन. ओके. एडिटिंग अंडरटेक ड्युरिंग द डेटा कलेक्शन प्रोसेस इज नोन ॲज फील्ड एडिटिंग. फील्ड एडिटिंग कशाला म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही काय केलं की क्वेश्चनर कलेक्ट करताय ना रिस्पॉन्डंट कडून आणि तुमच्या लक्षात आलं अरे हा क्वेश्चन बहुतेक चुकीचा विचारलाय आपण, तर तुम्ही तिथेच तो एडिट करा. लक्षात येते, दॅट मीन्स फील्ड एडिटिंग म्हणतात त्याला. अँड वेअर ऑफिस एडिटिंग इज डन व्हेन द डेटा कलेक्शन वर्क इज कम्प्लिटेड. लक्षात ठेवा, ऑफिस एडिटिंग म्हणजे काय आणि फील्ड एडिटिंग म्हणजे काय. लक्षात आलं का? फील्ड एडिटिंग म्हणजे काय? Yes, ma'am. फील्ड एडिटिंग म्हणजे ड्युरिंग द डेटा कलेक्शन प्रोसेस, Editing ड्युरिंग द under डेटा कलेक्शन प्रोसेस जेव्हा तुमच्या लक्षात आलं की दिस इज द राईट, दिस इज द रॉंग, जे रॉंग आहे ते तुम्ही एडिट केले तर त्याला फील्ड एडिटिंग म्हणतात. आणि आफ्टर एडिटिंग ऑफिस एडिटिंग म्हणजे डेटा कलेक्ट करून झालेला आहात आणि येऊन बसला आणि मग लक्षात आलं हा हे इनकम्प्लीट राहिलेलं आहे, कारण चुकीचे रिस्पॉन्स दिलेले आहेत, हा काहीतरी भलतच सांगून गेलेला आहे, मग तो सगळा डेटा आपण काढून टाकतो. तो ऑफिस डेटा म्हणतो आपण, त्याला ऑफिस एडिटिंग म्हणायचं. तेच परत 2 डिटेल दिलेले आहेत, फील्ड एडिटिंग अँड ऑफिस एडिटिंग. फील्ड एडिटिंग मे बी डिफाइंड ॲज द एडिटिंग ऑफ डेटा in the data collecting is going on. It is done by the interviewer regularly till the data collected work is over. म्हणजे असं नाहीये की पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात है ना, असं नाही होत. म्हणजे सपोज मी आज 10 कंझ्युमर कडे गेले, 10 कंझ्युमरना क्वेश्चन सांगितले, त्यांच्याकडून रिस्पॉन्डंट घेतले आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे ना हा थोडासा कन्फ्युजिंग आहे, तो आपल्याला चेंज करावा लागेल. मी उद्या गेले दुसऱ्या कस्टमर कडे, तेव्हा त्यातल्या काही कंझ्युमरना लक्षात आलं की तुमचा 4 नंबरचा क्वेश्चन थोडासा कन्फ्युजिंग वाटतोय, तर थोडासा जरासा काय करा, चेंज करा. म्हणजेच काय, तुमचं फील्ड एडिटिंग आहे हे कंटिन्युअस चालतच राहतं. कधीपर्यंत? डेटा कलेक्शन ओव्हर होत नाही तोपर्यंत. ओके. So as soon as one interview is over, the researcher, if any permit, verify that all question and answer proper. जर तुमच्या लक्षात आलं ओके 10 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर प्रॉपर मिळतंय आपल्याला, दॅट मीन्स दिस इज द राईट है ना.
एखाद्या क्वेश्चनचा आन्सर मध्ये आपल्याला जरा व्हरायटी बघायला मिळते, म्हणजे थोडासा हा क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे. म्हणजे तुमचं हे काय आहे फील्ड एडिटिंग हे कंटिन्युअस चालत राहील. आपल्याला ते काही कंटिन्युअसली रेक्टिफाय करावं लागतं जर त्यामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन काही बघायला मिळाली. अँड ऑफिस एडिटिंग इज ऑल्सो कॉल्ड एज द सेंट्रल एडिटिंग. हे लक्षात ठेवा. ऑफिस एडिटिंगला काय म्हटलेलं आहे? सेंट्रल एडिटिंग असं म्हटलेलं आहे. व्हेन इट इज कंडक्टेड इन द कंपनीज हेड ऑफिस. ओके, माझं तर सगळं मी 500 लोकांकडून डेटा कलेक्ट करून आली आणि आता बसली, मग तो डेटा मी आता काय करणार? व्हेरीफाय करणार. तर त्याला हेड ऑफिस मध्ये बसून, हेड ऑफिस म्हणजे असं मोठं हेड ऑफिस नसतं बरं, तिथे की ओके तुमचं रिसर्चचं काम जनरली चालू असतं, त्याला हेड ऑफिस असं म्हणतो. त्या हेड ऑफिस मध्ये बसून तुम्ही काय करता? डेटा रेक्टिफाय करता, व्हेरीफाय करता, वॉट एव्हर. After the data collecting work is over, the duty completed questionnaire from the same of the head office from further processing purpose. Depending upon the volume of work and number of the questionnaire, the task of editing is assigned to a single editor or a panel of editor. Okay, म्हणजे सेमच पर्सन करेल असं नाही. तुम्ही सगळा डेटा आहे हा एखाद्या सिंगल एडिटर कडे सुद्धा एडिट करायला देऊ शकता ऑफिस मध्ये. अदरवाइज एखादं पॅनल अपॉइंट करून त्या पॅनलला सुद्धा तुम्ही तो डेटा एडिट करायला देऊ शकता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. So thank you. This is all about today. We will continue in next lecture. Okay? Coding upon next lecture. Thank you. Bye. Have a nice day. Bye, ma'am.